खरं तर नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। सातपुडा पर्वत रांगेत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसतोय। सततच्या या पावसामुळे सातपुड्यातील सोन नदीला मोठा पूर आला। अक्राणी या तालुक्यातील सोन गावाजवळ असलेल्या नदीला पूर आला। पूर पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे 12 गावांचा संपर्क तुटला। सोन नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर निकवडे यांच्याकडून। सागर, सातपुड्यातल्या नदीला पूर आला, पूल पाण्याखाली गेलाय, गावांचा संपर्क तुटलाय, सध्याची काय परिस्थिती आहे? शेजल, नक्कीच गेल्या 48 तासांपासून नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो तो सुरू आहे आणि त्यामुळे सोन नदीचा जो हा पूल आहे, हा पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। एकंदरीत या गावाची परिस्थिती जर बघितली तर एकूण 12 पेक्षा जास्त गावं या पुलामुळे बंद झालेले आहेत, ज्यांचा संपर्क सध्या तुटलेला आहे आणि अद्यापही पाणी जे आहे ते पुलावरून जात असल्यामुळे तालुक्याशी जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची सध्याची ही परिस्थिती आहे। निश्चितच धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्ससाठी। सातपुड्यातील नदीला पूर आला, त्यामुळे या ठिकाणचा पूल जो आहे तो सुद्धा पाण्याखाली गेला ना। नंदुरबारमध्ये आता अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतोय रस्त्यावरून किती मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते वाहत आहे, त्यामुळे नागरिकांना सुद्धा सावध राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।